Study World. आज मी सायन्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1 ह्याचा चॅप्टर 8 लॉजिकल रिझनिंग हा सोडवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. This is our first question. Which of the following shapes is not present in the given figure? ही दिलेली आहे आपल्याला फिगर. तर ह्याच्यामध्ये ह्यांमधून कोणते शेप्स नाहीत ते हुडकायचे आहेत. तर चला आता हुडकूया. ए नंबर आहे सर्कल. ह्यात आहे का? आहे. इथे आहे, 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 इथे आहे. सर्कल आहे. स्क्वेअर नाही ह्याच्यामध्ये. ट्रायंगल आहे. हे मोठा आहे आणि हे छोटा आहे. रेक्टँगल इथे आहे, एक इथं, एक इथं. आन्सर आला बी. Our second question is, which of the following objects can slide but not roll? म्हणजे की कोणते ह्याच्यामधून कोणती वस्तू घसरते पण गोल गोल फिरत नाही, घरंगळत नाही. स्लाइड म्हणजे घसरत जाणे. उतारावरून जर ती वस्तू आपण सोडली तर ती घसरत जाते, पण रोल म्हणजे घरंगळत जात नाही. अशी कोणती आहे? ऑप्शन 1 ए. गॅस. काय होतं याचं? ही रोल करते, स्लाइड करत नाही. हा पण ऑप्शन आपला नाही. हा आहे. स्लाइड करतो का? हो. ही तर बीट आहे. रोल करू शकते का? नाही. राईट. मग बॉल? बॉल तर रोल करू शकते, स्लाइड करू शकत नाही. म्हणजे हे नाही, आपल्याला स्लाइड करू शकताय पण रोल करू शकत नाही, असं ऑप्शन पाहिजे. बॉटल रोल करते. ओके. आपला मग राईट ऑप्शन कोणता आला? बी. ऑप्शन बी. ओके. रीड आवर थर्ड क्वेश्चन. हाऊ मेनी ग्रुप्स ऑफ 3 coconuts each can be formed from the given coconuts? म्हणजे काय रे? म्हणजे एका कोकोनटचे म्हणजे 3 कोकोनट्सचे एक ग्रुप तयार होते. तर मग ह्या पूर्ण कोकोनट्सचा किती ग्रुप तयार होते बरं? बघा बरं. आपण बघूया. ह्या तिघांचा एक ग्रुप. ओके. आता पुन्हा ह्या तिघांचा 2 ग्रुप. बर. ही पुन्हा ह्या तिघांचा 3 ग्रुप. 3 नाही, तिसरा ग्रुप. ह्या तिघांचा 4था ग्रुप. ओके. आणि ह्या तिघांचा 5वा ग्रुप. नाईस. किती झाले मोजा ग्रुप्स? 1 2 3 4 5. 5 झाले. 5 झाले. मग आता असा आपला ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन ए 5. नाव रीड आवर फोर्थ क्वेश्चन. If Rina's birthday falls on 4th Tuesday of April 20XX, then on which date will she celebrate her birthday? बरं. म्हणजे काय रे? म्हणजे हिचा बर्थडे 4th ट्यूसडेला येतोय. या एप्रिल महिन्याच्या कॅलेंडरमध्ये रीनाचा बर्थडे 4th ट्यूसडेला येतोय. तर विच डेट म्हणजे कोणत्या तारखेला ती बर्थडे सेलिब्रेट करेल? कसं करणार सांग बरं? 4th ही आहे ट्यूसडे. हां. ही फर्स्ट ट्यूसडे, ही सेकंड ट्यूसडे, ही थर्ड ट्यूसडे, ही फोर्थ ट्यूसडे. फर्स्ट ट्यूसडेला आलं 28 एप्रिल. ओके. इथं सी नंबर ऑप्शन आहे. तर आपण ह्याला टिक करूया.
छान, व्हेरी गुड. दिस इज आवर 5th क्वेश्चन. There is a सर्टन certain relationship between the pair of figures given on either side ऑफ 4 डॉट्स. of four dots. Identify the relationship of the given pair and find the missing figure. ओके, काय रिलेशनशिप आहे या दोघांमध्ये? हे आहे चेस बोर्ड हां, आणि चेस बोर्डची इथं आहे पेरी. बर. तर मग ही इथं सोडली आहे जागा आणि इथं आहे क्यूब. तर मग इथं काय येणार? ए नंबर ऑप्शन आहे लुडो, बी नंबर ऑप्शन आहे कॅरम, सी नंबर ऑप्शन आहे ते आपण नेम लावत नाहीत का, मॅग्नेटचं असतं ते, मॅग्नेट बोर्ड, तो आहे तो. मॅग्नेट बोर्ड आहे. डी नंबर ऑप्शन आहे कार्ड. तर मग ही आहे ए नंबर ऑप्शनचं लुडो. कारण चेस हा अशा प्रकारच्या सोंगट्यांनी खेळतात, हां, तर लुडो हा क्यूबनं खेळतात, त्यामुळे आन्सर लुडो. रीड आवर 6th क्वेश्चन. Which of the following frogs is fifth from the left end in the given arrangement? म्हणजे काय? म्हणजे इथं एक फ्रॉग आहेत, फ्रॉग्स. मग ही आहेत, मग हे लेफ्ट कडून फिफ्थ किती फ्रॉग आहेत? कोणता फ्रॉग आहे? कोणता फ्रॉग आहे? लेफ्ट कुठे आहे? इथे काय सांगितले त्यांनी? राईट. मग लेफ्ट कुठे असेल? इथे. राईट, इकडे लेफ्ट असेल. लेफ्ट कडून 5th सांगितलं आपल्याला. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. कोणता झाला? टी. ऑप्शन डी. गुड. नाव रीड आवर 7th क्वेश्चन. डॅश इज द हेवियस्ट. म्हणजे ही ह्याच्यामधून कोण हेवियस्ट आहे? ओके, सगळ्यात जास्त हेवी असलेला आपल्याला ओळखायचा आहे. कसं ओळखणार बरं सांग? म्हणजे आता ह्याचं वजन आहे, तुम्ही समजा ह्याचं वजन आहे 10. तर मग ह्याच्यापेक्षा कमी वजन, ह्याचं म्हणजे कोणाचं? एम डॉलचं वजन आहे 10. तर ओ डॉलचं वजन किती असेल बरं? ती वर गेली आहे, म्हणजे ही 10 पेक्षा कमी आहे. ओके, म्हणून ती हलकी आहे. मग 10 पेक्षा लहान कोणता पण नंबर लिहू शकतो आपण? 8 लिहू शकतो का? 8 लिहू शकतो. मग तिथे आपण 8 घेऊया ओला. हां, बरं. म्हणजे एम झालं 10 kg आणि ओ झालं 8 kg. 8 kg. 10 kg आणि हे 8 kg. ओके, देन आता इथे ओ आहे, मग हे किती केजी झालं? हे आता आपण इथं 8 kg घेतलं होतं, मग इथं 8 kgच होणार. ओके, म्हणजे हिथलंच हिथं आणून ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू तीच राहिली. आणि मग एन आता 8 पेक्षा कमी व्हॅल्यूचं पाहिजे आपल्याला, कमी वजनाचं आहे, कारण एन वर गेलंय. हां, म्हणजे एनचं वेट कमी आहे आणि ओचं वेट जास्त आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असेल? मग एनची व्हॅल्यू आपण 5 टाकू, कारण ती 8 पेक्षा कमी आहे. ओके, हां. मग ही आता यम आहे. आता समजा ही यम आहे. समजायची काय गरज आहे, आपण सुरुवातीला घेतलंय ना ते. किती केजी घेतलंय? 10. मग ही 10 kg. 10 kg. हां, आणि एनला आपण काय समजलंय? 5 kg. ओके, 5. मग हिला सगळ्यात जड कोण झालं? ही एम. ओके, हेवीएस्ट झाला एम. त्याच्यामुळे मग आपला ऑप्शन ए. गुड.
रीड आवर 8th क्वेश्चन. Select the figure which is same as the given figure. दिलेली फिगर कुठे आहे? इथे. इथं आहे. या फिगर सारखी सेम दिसणारी फिगर आपल्याला ह्या ऑप्शनमधून शोधायची आहे. ए ऑप्शन असेल का? नाही, का बरं? कारण की ह्यानं टोपी नाही घातलेली. ओके. बी ऑप्शन. बी ऑप्शन ही टोपी. बी ऑप्शन ही येते. सेम आहे. ओके. same सी ऑप्शन. ही टोपी ऑरेंज आणि मफलर येलो आहे. हां. आणि डी ऑप्शन हिने मफलर नाही घातलेला. मग आपला आन्सर काय झालं? बी. ओके. बी इज आवर आन्सर. नाव रीड आवर 9th क्वेश्चन. सिलेक्ट द ऑड वन आउट. ओके. काय करायचे आपल्याला? ह्यांच्यामधून गटातला वेगळा ओळखायचा आहे. ओके. कोणता आहे सांगा बरं मग वेगळा? हा त्रिकोण. का बरं? कारण की ह्या सगळ्यांची घडी घातल्यावर सगळे एकावर एक बसतात. व्यवस्थित म्हणजे सेम सेम त्या दोघांचे पार्ट किंवा शेप झालेले आहेत. आणि ट्रँगलचं काय झालंय? ट्रँगल येत नाही. हे बरोबर हाफ कट केलेले आहेत. हाफ कट केलाय, हाफ कट केलाय. मात्र ट्रँगल हा हाफ कट केलेला नाही. दोन्ही पार्ट सेम नाहीत. त्याच्यामुळे आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? ऑप्शन आपला बरोबर आहे बी. रीड आवर 10th क्वेश्चन. That dash comes just after that dash but just before April. कसं करणार बरं? पहिलं ऑप्शन ठेवून बघ बरं. फेब्रुवारी मार्च. फेब्रुवारी कम्स जस्ट आफ्टर मार्च. म्हणजे काय? म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या नंतर येते. असं होतंय का? नाही. नाही. ओके. सेकंड ऑप्शन ठेवून पहा बरं. मार्च कम्स जस्ट आफ्टर मे. होतंय का असं? नाही. मार्च हा मेच्या नंतर येत नाही. म्हणून हा पण ऑप्शन नाही. तिसरं ऑप्शन ठेवून बघ बरं. मार्च कम्स जस्ट आफ्टर फेब्रुवारी. हे कसं आहे? बरोबर आहे. कसं काय? कारण की मार्च फेब्रुवारीच्या नंतर येते ना. जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके. आणि बट जस्ट बिफोर एप्रिल. हा येते की. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. त्यामुळे ऑप्शन सी आपल्याला मिळालेला आहे. नाव रीड आवर 11th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टेस्ट. म्हणजे काय? म्हणजे ह्याच्यामधून शॉर्टेस्ट कोण आहे? शॉर्टेस्ट म्हणजे लहान कोण आहे? बुटका कोण आहे? व्हेरी गुड. मग कोण आहे बरं सगळ्यात बुटका? एस. राईट. ऑप्शन सी. गुड. रीड आवर 12th क्वेश्चन. There are dash less squares than triangles in the given figure. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला ही दिलेली फिगर आहे. तर मग ह्याच्यामधले किती ट्रँगल किती जास्त स्क्वेअर पेक्षा ओके मोजायची आपल्याला लिहायचं आहे. ट्रँगल किती जास्त का स्क्वेअर्स किती कमी? स्क्वेअर्स किती कमी. दोन्हीचा अर्थ एकच असतो. चला मग इथं आता एक आपण ट्रँगलची फिगर काढूया. ट्रँगल आता मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ट्रँगल आहे 15 म्हणजे 15. ओके. आणि आता आपण स्क्वेअरची फिगर काढूया. आता स्क्वेअर किती आहे?
चला मोजूया. 1 2 3 इथं किती आहेत? 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ट्रायंगल आहे 13. ट्रायंगल. स्क्वेअर आहे 13. ओके. म्हणजे 14 15 म्हणजे कने किती कमी आहेत स्क्वेअर्स 15 होण्यासाठी? 2 कमी. 2 स्क्वेअर्स कमी आहेत. म्हणजेच ऑप्शन ए 2. Now read our 13th question. Which of the following options will complete the given pattern? ओके. इथे एक पॅटर्न दिलेला आहे. कसा दिलाय? चिमणी, सूत्रपक्षी, मोर. चिमणी, सूत्रपक्षी, मोर. चिमणी डॅश डॅश मोर. मग काय येईल इथं? सूत्रपक्षी. ऑप्शन नंबर ए. गुड. टिक द ऑप्शन ए. Very good. Now read our 14th question. Find the missing number in the given number pattern. म्हणजे काय करायचं आपल्याला? म्हणजे आता ही आहे सुपरमॅन. ह्या सगळ्यांमध्ये एक नंबर आहे. पण ही 5वा सुपरमॅन आहे ना, त्याच्यामध्ये नंबर नाही, क्वेश्चन मार्क आहे. मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी क्वेश्चन मार्क काढून कोणता नंबर येईल सांगा बरं. म्हणजे इथं आता 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. ओके. मग इथं उत्तर येईल सी 15. व्हेरी गुड. नाव रीड आवर 15th question. How many vertical lines does the given figure have? म्हणजे काय? म्हणजे ही आहे फिगर 1. मग ह्याच्यामध्ये किती वर्टिकल लाईन्स आहेत, म्हणजेच किती उभ्या लाईन्स आहेत व्हेरी ते गुड. मोजायचे आहेत. मोजा बरं मग. 1 2 3 4 5 6, ही एक 7, ही एक 8. ओके. म्हणजे उत्तर आले 8. 8. आपली ऑलिम्पियाड एक्झाम इंग्लिशमध्ये आहे, तर आपल्याला आन्सर कशात द्यावा लागणार आहे? इंग्लिशमध्ये. नाव रीड आवर 16th question. Sanchi wakes up in the dash to go to the school. इथे सांचीची पिक्चर दिलेलं आहे आणि ते आपल्याला पाहून ओळखायचं आहे की सांची कधी उठते शाळेत जाण्यासाठी. ऑप्शन्स आहेत मॉर्निंग, नाईट, आफ्टरनून, इव्हिनिंग. ओके. मग कोणचा ऑप्शन आपला बरोबर आहे बरं? ए मॉर्निंग. ए मॉर्निंग, कारण इथे सूर्य उगवताना दाखवलेला आहे. सन इज रायझिंग आणि आपण सकाळी झोपेतून उठतो आणि शाळेत जातो, त्यामुळे हा टाइम कोणता आहे? रीड आवर 17th question. अंकित needs dash 20 rupee notes and dash 5 rupee coins to buy the given toy. म्हणजे काय? म्हणजे ही आपल्याला एक टॉय दिलेला आहे, ते आहे 95 रुपीजचा. मग आपण आता कने बोटावर मोजूया की का बरं? कुणाला विकत घ्यायचा आहे तो? अंकितला. त्याला काय करायचे? 20 रुपीजचे किती नोट्स लागतील आणि 5 रुपीजच्या किती कॉईन्स लागतील ते पाहायचं आहे. आता आपण काय करूया, 20 रुपीजच्या नोट्स काढूयात. ही झाली एक 20 रुपीजची नोट. अजून एक 20 रुपीजची नोट घेतली, किती झाले? 40. अजून एक 20 रुपीजची नोट घेतली, किती झाले? 60.
अजून एक 20 रुपीजची नोट घेतली, आता किती झाले? 80. अजून एक 20 रुपीजची जर मी नोट घेतली तर आता किती रुपये व्हायले? 100. 100 रुपीजला येणार आहे का हे? नाही. आपल्याला 5 कॉइन्स पण वापरायचे आहेत नाही का? हा. मग ही 20 रुपीजची नोट वापरता येणार नाही. मग आता आपण 5चे कॉइन घेऊया. आतापर्यंत हे किती रुपये झाले? 80 रुपीज. 80. आता अजून एक मी 5चा कॉइन घेतला, आता किती झाले? 85. ओके. अजून एक 5 रुपीजचा कॉइन घेतला, आता किती झाले? 90. अजून एक 5 रुपीजचा कॉइन घेतला 95. आणि म्हणजे आपले 95 रुपीज झाले. झाले. आता मोज बरं किती 20 मोज बरं. 1 2 3 4. 20 रुपीजचे 4 नोट्स 4 नोट्स. आणि 5 रुपीज कॉइन 1 2 3 3. कुठे आहे हा ऑप्शन? 4 3 डी. ऑप्शन डी. सो आवर right answer is option D. Now read our 18th question. Dash is the tallest and dash is the shortest. म्हणजे काय? म्हणजे आता fill in the blanks भरायचे आपल्याला. हां. आता ही आहे कार्तिक, ही आहे सगळ्यात मोठा. टॉलेस्ट म्हणजे उंच. उंच. ही आहे सगळ्यात उंच. आणि ही आहे स्नेहा, ही आहे सगळ्यात लहान. शॉर्टेस्ट म्हणजेच लहान. बुटकी. मग आता आले उत्तर आपलं बी, कार्तिक, स्नेहा. ओके. नाव read our 19th question. Number of chocolates outside the box is dash 1 2 3 4 5. म्हणजे काय मीनिंग सांग ना क्वेश्चनचा. म्हणजे कने बॉक्स म्हणजे ही आहे चॉकलेटचा बॉक्स. मग ह्याच्यामध्ये बाहेर असलेल्या चॉकलेटचा नंबर काढायचा होता आपल्याला. मग आपण काढला 1 2 3 4 5. ओके. मग इथं उतरलं 5. व्हेरी तर गुड. आपण आता इथं रायटिंग करूया. ओके. अँड नाव आवर लास्ट क्वेश्चन. रीड इट. $R is exactly between doll Q and doll dash in the given arrangement. आता आपल्याला fill in the blanks करायचे. आता ही आहे डॉल्स. आता आर डॉल कोणाच्या मध्ये आहे बरं? इकडं आहे क्यू आणि इकडं आहे आरच्या पुढचं एस. मग डॉल एस. उत्तराला बी. तर चला आता असा आपला हा चॅप्टर 8 लॉजिकल रिझनिंग झालेला आहे.